तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय आपण देऊ या ठिकाणी एक गाथा मंदिर, जे आमचे मित्र राहुलजी थोरात आहे यांच्या कृपेने ह्यांनी आम्हाला या देऊ मधलं अजून एक चांगलं मंदिर आहे असं दाखवलं. तर ह्या गाथा मंदिराचं वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं तर टोटल हा परिसर एकूण 7.30 एकराचा आहे, म्हणजे 8 एकराच्या आसपास आहे. तर 8 एक एकरामध्ये हा 2 एकरामध्ये 35,000 स्क्वेअर फूट मध्ये हा 3 मजली हा गाथा मंदिराचा परिसर आहे. तर तुम्ही जर आतमध्ये गेल्यानंतर ना मुख्य गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर ना मस्तपैकी एक पंचधातूची तुकोबारायांची मूर्ती या ठिकाणी ठेवलेली आहे. अतिशय ती मनमोहक, आपल्या मनाला प्रसन्न करून देणारी जाते. तुम्ही जर वरती शिखराचा त्याचा जर प्रकार बघितला तर ते एकूण 5 शिखर आहेत, अष्टकोनामधील 5 शिखर आहेत. त्या 5 शिखरांपैकी मधला जो शिखर आहे तो 125 फुटाच्या आसपास आहे, आणि दुसरे जे 4 शिखर आहेत अष्ट अष्ट ह्याच्यामध्ये आहेत तर ते 85 फुटाचे आहेत. एकंदर हा तुम्ही परिसर बघितला तर अतिशय नयनरम्य, भावनिक आणि आपल्याला प्रेरणा देणारा, पॉझिटिव्ह एनर्जी देणारा आहे. आज आमच्या मित्रामुळे आम्हाला ह्या एरियामध्ये यायला भेटलं आणि ह्या सुंदर अशा गाथा मंदिराची आम्हाला ओळख झाली. तर मी पुण्यातील सर्व लोकांना किंवा महाराष्ट्रातील सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की टोटल ह्या ठिकाणी येऊन भेट द्यावी. अजून एक महत्वाचा मुद्दा आपल्याला ह्या गाथा मंदिरामधला राहिलेला आहे की ह्या तुम्ही जर दुसऱ्या मजल्यावर गेले, ह्या मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर गेले तर त्या ठिकाणी 2 फ्लोअरचे कमीत कमी जवळजवळ 1415 4115 असे एकूण जे तुकोबारायांनी अभंग लिहिलेले आहेत ते या ठिकाणी सर्व भिंती कोरलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये 108 काय दुसरं काय विषय होता तो, तर या ठिकाणी टोटल 4115 असे अभंग त्या भिंतीवर कोरलेले आहेत. त्याचप्रमाणे 108 नामावली सुद्धा त्या ठिकाणी कोरलेले आहेत. भिंतीऐवजी ते मार्बल मध्ये. हा बरोबर, हे ट्राय करतोय आपल्याला